शिवसेनाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं, काय नेमका प्रश्न होता? आणि या महानगरपालिकेमध्ये 2024ला 6,000 करोडचं राज्य सरकारच्या माध्यमातून हे मेट्रो वेस्ट या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं. कंपनीतल्या लोकांनी ह्या इलेक्शन नंतर आत्ता चालू करायचं ठरवलं, पण ते चालू करत असताना इथला जो कर्मचारी होता, जो कर्मचारी अनेक वर्ष काम करत होता, त्याला पूर्णतः बंद करून टाकलं. आणि ह्या मेट्रो वेस्ट कंपनीकडे कुठलाही मॅनपॉवर नीट नाही. त्यामुळे ह्या जी साऊथ आणि जी नॉर्थ या ह्याच्यामध्ये बजबज पुरी झाली. जी साऊथला नेहमी टार्गेट केलं जातं आहे, कारण इथे आदित्य उद्धव ठाकरे हे आमदार आहे. त्यांच्या प्रतिमा मलिन करण्यासाठी हे कांड आहे का, असा सगळ्यांनाच संशय येतो आहे. अख्खा जी साऊथमधला सगळ्या वॉर्डमधला पब्लिक हा खाली उतरला आहे. पब्लिकला हे माहिती नाही आहे, नागरिकांना हे माहिती नाही आहे की ज्याला या मेट्रो वेस्ट कंपनीला अनुभव नसताना फक्त मुंबई लुटण्यासाठी जर एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं असेल तर तो काम करतच नाही आहे. गेली 6 दिवस हा सगळा कचरा सगळ्या गल्ल्यांमध्ये फुल झालेलं आहे. 3 शिफ्टमध्ये काम व्हायचं ते आता 3 शिफ्टमध्ये काय, पहिल्या शिफ्टमध्ये पण काम होत नाही आहे. आत्ता त्यांचे काही कर्मचारी आले होते, त्यांनी आश्वासित केलं आहे. आम्ही तुमच्या माध्यमातून नागरिकांना सांगू इच्छितो की हा कचरा जो साठला आहे त्याला सुरळीत आणायला अजून 2-3 दिवस जातील. आणि तरी कंपनी सुधारली नाही तर मग आम्ही डायरेक्ट आयुक्तांवर हा मोर्चा नेऊ आणि तिथून प्रश्न सोडवू. अधिकाऱ्यांनी काय सांगितलं? मुळात हा संपूर्ण जे कॉन्ट्रॅक्ट आहे त्या अधिकाऱ्यांचा पण तेवढा पाहिजे तसा सहभाग नसणार आहे. कारण सुपरविजन किंवा सगळं मशनरी, सुपरविजन, मॅनपॉवर ही जर त्यांचीच असेल, कोणी त्यांच्या अंडरच नाही आहे, तर अधिकारी काय उत्तर देणार? हे कॉन्ट्रॅक्ट देताना विचार व्हायला हवा होता, तो झालेला नाही. स्टँडिंग कमिटीमध्ये स्टँडिंग चेअरमन बिना कानाचा बसलाय, मान वरच करत नाही, पास करत जात आहेत आणि मुंबई विकत जात आहे. किती दिवस त्याला तुम्ही वेळ दिलेला आहे? त्या दिवसानंतर पुढचे 3 दिवस, आजपासून अजून 2 दिवस. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.